तर चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवोदयच्या 120 डेजच्या चॅलेंजमध्ये आणि आमच्या आवडत्या चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 14.3 ला आपण सुरुवात करतोय. 14.1 आणि 2 तुम्ही बघितलीच असेल. 14.3 तर पहिला क्वेश्चन आपण घेऊयात. तर हरीने त्याच्या मित्र अशोककडून 4,000 रुपये 2 वर्षासाठी कर्ज घेतले. व्याजदर किती आहे? 100 आल्यास 2 वर्षानंतर अशोकला, तर बघा किती रुपये घेतले. प्रिन्सिपल आहे 4,000, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10% आणि टाइम आहे 2 वर्ष. आपला सिंपल इंटरेस्टचा साधा फॉर्म्युला काय आहे? P इंटू R इंटू T अपॉन 100 इक्वल्स टू 4,000 गुणिले 10 गुणिले 2 अपॉन 100. 0 0 कट. किती? 2 गुणिले 10 20 दुने 40. 20 आणि 40 ला मल्टिप्लाय केलं 800. तर ऑप्शन नंबर बघा, हे 4,000 आणि हे 800 किती? टोटल 4,800. सिंपल इंटरेस्ट अमाऊंटचा फॉर्म्युला आहे टोटल सिंपल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल म्हणजे 4,000 प्लस 800 प्लस 4,000 म्हणजे 4,800. कळालं? पहिला क्वेश्चन इथे सॉल्व्ह झालाय. ऑप्शन नंबर आपल्या किती मध्ये दिलाय? डी मध्ये आपलं उत्तर दिलंय. व्यवस्थित बघून घ्यायचंय. बघा सेकंड क्वेश्चन. दरमहा रुपये एकावर 1 पैसे या दराने 13,200 मुद्दलाचे 2 महिन्याने सरळ व्याज काढा. बघा, दरमहा 1 रुपयावर 2 पैसे, 1 रुपयावर 2 पैसे किती? 1 रुपयावर 2 पैसे म्हणजेच 2 रुपयावर किती? 4 पैसे. 50 रुपयावर किती? 100 पैसे. असंच आपल्याला म्हणजे हे जर एक पट आहे तर हे दुप्पट दिलंय आपल्याला. असंच तर आपल्याला काय करायचंय? शोधायचं काय आपल्याला? तर 2 महिन्यांच्या सरळ व्याज काढा. तर 2 महिन्यांचे सरळ व्याज आपल्याला काढायचंय. तर बघा, दोन महिन्यांच्या सरळ व्याजाची किंमत आपल्याला काढायची आहे. तर कशी काढणार आहेत आपण? बघा, मुद्दल काय दिली आपल्याला? 13,200. परत टाइम काय दिलाय? मुदत काय दिली? 2 महिने म्हणजे 2/12. आणि तर बघा आपल्याला काय दिलंय की कालावधी काय दिलाय त्यांनी? 2 महिने आणि आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काय दिलाय? बघा, त्यांनी रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला दिलेला नाही याच्यात. तर बघा आपल्याला दर काय करायचंय? जर एका महिन्याला 2 पैसे तर आपल्याला वार्षिक काढायचंय. तर वार्षिक काय? 2 गुणिले 12 इक्वल टू 24 आणि आपल्याला काढायचं काय दिलंय त्यांनी? सरळ व्याज काढायचंय. तर बघा सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय? की P इंटू R इंटू T अपॉन 100 इक्वल्स टू 13,200 गुणिले 2/12 इंटू 24 अपॉन 100. 0 कट 12 1 12 12 2 24. 132 गुणिले किती? 2 आणि 2 4. 4 2 8 4 3 12. आजच्याला 1 4 आणि 1 4 1 4 आणि 1 5 किती? 528 रुपये. बघा ऑप्शन नंबर डी मध्ये आपलं आन्सर आहे. कळालं? व्यवस्थितरित्या कळालंय सर्वांना? हे सर्व व्यवस्थितच सोडवायचं आहे. थोडासा क्वेश्चन अंडरस्टँडिंग गरजेचे आहे. बघा तिसरा क्वेश्चन. रमेशने घनश्यामकडून दर 6.8% दराने, रेट ऑफ इंटरेस्ट काय? 8% दराने 550 सरळ व्याज आणि कर्ज घेऊन, प्रिन्सिपल आहे 550, कर्ज घेऊन घेतले आणि 6 महिन्यांनंतर सर्व रक्कम परत केली. त्याने ती रक्कम परत केली. तर बघा 6 महिन्यानंतर केलेली आहे. तर बघा टाइम काय आहे? 6 महिने. किती मधले? 12 मधले 6 महिने. तर बघा 8 गुणिले 550 गुणिले 6/12 अपॉन 100. 0 कट 6 1 6 6 2
12, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 5 2 10, 5 1 5, 5 1 5, 2 1 जा 2, 2 जा 4, काल आन्सर 22. किती? 22. मग 550 मध्ये जर आपण 22 मिळवले तर किती होतात? 2 7 5, 572 रुपये त्याला काय करावं लागतील? रिटर्न करावं लागतील. ऑप्शन नंबर सी. फक्त थोडंसं कॅल्क्युलेशन आपल्याला फास्ट करायचं आहे आणि व्यवस्थितरित्या आपल्याला बघायचं आहे की आपण काय करतोय. बघा चौथा क्वेश्चन. एक रक्कम 16 वर्षात सरळ व्याजाने दुप्पट होते तर वार्षिक दर किती? तर काय सांगितलं आपल्याला? सरळ व्याजाने किती? 16 वर्षात एक रक्कम. आता याला कसं करायचंय हे शिकवतोय मी तुम्हाला. काय? एक रक्कम 16 वर्षात सरळ व्याजाने दुप्पट होते तर काय करायचं? 100 गुणिले जितके वर्ष दिले आपल्याला तितके द्यायचे आणि याला दुप्पट किती वर्षात होते आपल्याला कळून जाते. बघा 4 4 जा 16 आणि हे 25. काय? 25/4 इतक्या वर्षात काय होईल? ती रक्कम दुप्पट होईल. तर इथे 25/4 नाहीये, मग त्याचा मिक्स फॉर्म दिला आपल्याला. 4 5 जा 20, 4 6 जा 24, 1. मग तिथे आहे का असा फॉर्म? बघा 6 1/4%. ऑप्शन नंबर बी मध्ये आपलं आन्सर दिलेलं आहे. कळालं? व्यवस्थितरित्या काही ट्रिक्स आहेत, ह्या ट्रिक्स लक्षात ठेवायच्या आहे. कशा प्रकारे शॉर्ट फॉर्म मध्ये आपल्याला सोडवायचं आहे. बघा आपण आता 5व्या क्वेश्चन कडे बोलूयात. जसे 18% सरळ व्याजाने 10,000 गुंतवले तर दर महिन्याला किती व्याज मिळेल? 18% दराने 10,000 गुंतवले, 10,000 गुंतवायचे आपल्याला. किती? गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट 18% गुणिले दर महिना म्हणजे एक महिना. दर महिना म्हणजे एका महिन्याचे काढूयात आपण. 12 मधले 100, 0 कट 0 कट, 3 4 जा 12, 3 6 जा 18, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 1 जा 2, 50. किती? 150 रुपये. तर ऑप्शन नंबर सी मध्ये आपलं आन्सर आहे. इतकं सोपं असतात काही काही क्वेश्चन्स. नीट व्यवस्थित लक्षात द्यायचंय फक्त. काही काही क्वेश्चन्स खूप सारे सोपे असतात. बघा 6वा क्वेश्चन. 1000 वर दशादशे किती? 5% दराने 292 दिवसासाठी. 292 म्हणजे किती मधले? 365 मधले. अपॉन काय आलं? 100, 0 कट 0 कट, 5 1 5, 5 7 जा 35, 5 3 जा 15. आता बघा 73 च्या पाड्यात येत आहे का? 3 4 जा 12, 7 चौक 28. हे हो येतंय. 7 1 3 चौक काय? 40. ऑप्शन नंबर डी मध्ये आपलं आन्सर आहे. हे मी कसं ओळखतोय तुम्हाला कळत आहे का? काय करायचं? हा 2 आहे ना, तर तिचे 392 आहे, 292 आहे. तर काय करायचं? 3 च्या पाड्यात 4 ने 3 ला गुणल्यावर, नाही तर काय करायचं? 3 च्या पाड्यात 2 येत आहे का ते बघायचं. तर बघा 3 1 जा 3, 3 4 जा 3 3 9, 3 4 जा 12. 12 मध्ये काय येतं? युनिट प्लेसवर 2. तर तसं आपण करून बघायचं. आपल्याला ते आपोआप तशी सवय लागली की हळूहळू हळूहळू जमायला लागतं. बघा 7वा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. 5,000 वरील दर महिना 8% दराने, 5,000 वरील दर महिना 8% दराने 3/2 वर्ष व्याजाचे, सरळ व्याजाचे आणि 4 वर्ष. बघा 5,000, 3 2 जा 6 प्लस 1 7/2 हे आहे आणि खाली काय दिलंय? 4,000 गुणिले हे बघा 4/1/2 म्हणजेच काय? 4 ला मल्टिप्लाय आणि इथं प्लस 4 2 जा 8 प्लस 1 9/2 आणि इथं सेम 3 1/2 म्हणजेच काय? 3 2 जा 6 प्लस 1 7/2. तर इथे काय? 4,000 गुणिले किती आहे? सेम दराने का? वरील दराने 8% दराने 7/9/2. बघा यांच्या दोघांचा फरक काढायचा आपल्याला. 0 कट 0 कट, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 50 गुणिले 7 चौक 28. बघा 5 8 5 जा 40, 5 दुने 10 आणि 1 14 म्हणजे हे 1400 आणि हे किती होतात? 2 1 जा 2, 2 4 जा 8, 9 चौक 36, 40 गुणिले 36, 4 4 जा 16, 4 5 जा 24, 6 जा 24, 4 3 12, 13 14,
1440. हे 1400 आणि हे काय होतात 1440, म्हणजे फरक कितीचा आहे 40चा. ऑप्शन नंबर किती होतात, काही चुकलंय का आपलं बघा नीट. हो 40चा. ऑप्शन नंबर बी मध्ये होईल आपलं आन्सर. कळालंय. काही काही क्वेश्चन्स खूप सोपे आहेत. मी जसं रॅपिड सोडवतोय तसं तुम्हाला रॅपिड सोडवायची सवय असायला हवी. तर बघा लास्ट क्वेश्चन या चॅप्टरचा आपला. अमरने 5% व्याजदराने 800 रुपये उधार दिले. 5% व्याजाने किती दिले 800 रुपये उधार दिले. 1/2 वर्षांसाठी. 1/2 वर्षांसाठी म्हणजेच काय 3 to 6 7/2 वर्षांसाठी. कळालं. 5% दराने 800 रुपये 7/2/100. 0 0 कट. 2 1 2 2 4 8 5 4 20 and 27 140. तर टोटल किती आहे 800 प्लस 140 इक्वल्स टू 940 होईल आपला आन्सर. ऑप्शन नंबर बी. कळालं सर्वांना व्यवस्थित आपण काय केलंय आणि काय सोडवलंय, कशा प्रकारे आपण सर्व काही सोडवलंय व्यवस्थित करायचं आहे. तर बघा आपले हा चॅप्टर इथेच संपलेला आहे. तर व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे आणि नवीन नवीन जे आपण टेस्ट सिरीज घेणार आहोत त्याच्यासाठी तयार राहायचं आहे. व्यवस्थितरित्या अभ्यास करा. चांगल्या तुमच्या नवोदयत सिलेक्ट होण्यासाठी खूप जास्तीत जास्त प्रयत्न करा. मी पण टाकतोय, जास्तीत जास्त प्रयत्न करतोय. तुम्ही पण प्रयत्न करत राहा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.